नमस्कार मित्रांनो, आज मी माझ्या भटकंती वाईफ सोल या प्रोफाईलवर तुम्हाला सांगणार आहे बुलढाणा जिल्ह्यातील बुधनेश्वर मंदिर व जाळीचा देव याबद्दल। ही दोन्ही मंदिरे अजिंठा बुलढाणा रस्त्यावर बुलढाण्यापासून 25 किलोमीटर अंतरावर आहेत। बुधनेश्वर शिव मंदिराचे बांधकाम प्राचीन हेमाडपंथी शैलीत केलेले आहे। निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले हे मंदिर पैनगंगा नदीच्या उगमाने पावन झालेले तीर्थक्षेत्र आहे। मंदिराच्या मागच्या बाजूला असलेल्या गोमुखातून पैनगंगा नदीचा उगम झालेला आहे। या मंदिराची स्थापना 1639 मध्ये झाली असल्याचा शिलालेख या मंदिरात उपलब्ध आहे। या मंदिराच्या गाभाऱ्यात विशिष्ट पंचमुखी शिवलिंग आहे। या मंदिरात काही प्राचीन मूर्तीसुद्धा आहेत। आता तुम्हाला जाळीचा देव या महानुभाव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या तीर्थक्षेत्राबद्दल माहिती सांगतो। एका आख्यायिकेनुसार 12व्या शतकात स्वामी याच ठिकाणी घनदाट जंगलात करवंदाच्या जाळ्याच्या सावलीत विश्रांती घेत असताना त्यांना तिथे दिसलेल्या 2 वाघिणीच्या पिल्लांना गोंजारत होते। तेवढ्यात त्या ठिकाणी वाघीण आली आणि गर्जना करू लागली, पण स्वामींनी तिच्याकडे पाहताच ती पाळीव कुत्र्यासारखी शेपूट हलवू लागली। या घटनेमुळे या क्षेत्राला जाळीचा देव असे नाव मिळाले। तर धन्यवाद मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या प्रोफाईलला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू